नमस्कार दर्शकांनो, आज आपण आलो आहोत काय झाडी काय डोंगर काय हॉटेल एकदम ओकेमध्ये हा डायलॉग फेमस असणारे विद्यमान आमदार शहाजी पाटील यांच्या सांगोला मतदारसंघामध्ये आज आपण पाहणार आहोत. सांगोला शहरातील जनतेचा कौल कोणाच्या बाजूने आहे, भावी आमदार कोण असेल याबद्दल जनतेच्या प्रतिक्रिया काय ते जाणून घेणार आहोत आपण. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल सध्या सांगोल तालुक्यात हवा कोणाची? सांगोल तालुक्यात हवा आहे फक्त आपले दीपक आबाजी. जसं जाईल तर चर्चा हीच नाव आहे की दीपक आबाले कामं केली ती ही केली ती असं तसं. आणि आम्ही बी आता आम्हाला करत नसताना बी आम्ही कार्यकर्तो दीपक आबाचंच म्हणतोय. पण जसं गाडी ठोकं पडते ना ठाक ठाक तशी आम्हाला मतं पडणार आहे ती ठाक ठाक. खमकी आमदारच असा आहे ते दीपक आबा. आजकाल लहान पोरांच्या तोंडात कुठेही बघा कुणाला देणार निवडून तर मग तिथे आबाला ही चर्चा चालू आहे दगड दगड. बर, आबा तुम्ही म्हणताय, परंतु जे काय विद्यमान आमदार आहेत त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात कामं केलेत, त्यामुळे कामाच्या जोरावर बरीचशी जनताही म्हणते त्यांना निवडून द्यायचं. नाही बघा आता आमचे तर कार्यकर्ते आहेत किंवा दुसरे जे कार्यकर्ते आहेत ते त्यांचा तर काय प्रश्न नाही, पण आमचा तर प्रश्न आहे की आम्हाला आम्ही 100% निवडून आणणार. नमस्कार. नमस्कार. काय असतं सांगोलामध्ये हवा कोणाचा आहे? सांगोल्यामध्ये हवा तसं बघायला गेलं, मी दीपक आबा साळुंके पाटील यांचा कार्यकर्ता आहे आणि दीपक आबा साळुंके पाटलांबरोबर 75 गावभेट दौरा मी केलेला आहे आबांबरोबर. आणि आपल्या मला वाटतं सांगोले तालुक्याला 104 गावं जोडली गेलेली आहेत. त्यापैकी 75 गावं जी मी फिरलेलो आहे आबांबरोबर गावभेट दौरा, कारण का आबा पाठीमागून येत होते. आबा यायच्या अगोदर आम्हाला सगळे कार्यकर्ते जमा करायचे होते, माझ्यावर मोठी जबाबदारी होती, मी ती पूर्णपणे पार पाडली. आणि प्रत्येक गावात आबांना अगदी छान रिस्पॉन्स आहे माझ्या मते. एक कार्यकर्त्याशी कॉन्टॅक्ट आहे, त्यांचा चांगला प्रतिसाद आहे. चांगला प्रतिसाद आहे, कार्यकर्ते चांगले आहेत, प्रतिसाद चांगला आहे, जनतेतून प्रतिसाद चांगला आहे. किती मतं निवडून येतील मग? आता कसं आहे, 3,30,000 मतदान आहे, त्यापैकी आता पोलिंग किती होते याच्यावर आता डिपेंड आहे. बरं, निवडून कोण येईल मग फायनल? पोलिंग जर साधारणपणे 2,60,000 झालं, 2,60,000 2,70,000 या हिशोबात जर पोलिंग झालं तर आबा लई काय मी जास्त बोलत नाही, एक 2,000 2,500 2,000 2,500 दीपक आबा साळुंके पाटील 100% बसणार. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल सध्या सांगोल तालुक्यामध्ये हवा कोणाची? बापूजी. शहाजी बापूंची. शहाजी बापूजी. कसे आहेत काम वगैरे? एक नंबर. बरं, ते लाडके बहिणीचे पैसे वगैरे मिळतात का? भेटते ते. मग स्त्रियांचं काय मत आहे आजूबाजूचे? बापूच. हां, ठीक. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल सध्या सांगोलमध्ये हवा कोणाची? बापूजी. शहाजी बापूंची. कामं वगैरे कसे आहेत? एक नंबर काम आहे ते. PM किसान नमोचे पैसे मिळतात का? सगळे मिळतात. बर, लाडकी बहिणीचे? होय, सगळे मिळतात. एकूणच आपल्या गावातील वातावरण किंवा तालुक्यातील वातावरण कसं आहे? बापूसाठी एक नंबर आहे. सध्या बरेचसे लोक म्हणतात की देशमुखांना निवडून द्यायचं, असे बरेचसे लोक म्हणतात. देशमुखांचं कार्य काय आहे, आता 3 वर्षापूर्वी येऊन त्यांचं कार्य काय आधी त्यांनी सांगावं, आणि भविष्यात तुम्ही काय करता हे आधी पहिलं सांगावं त्यांनी. उगा विरोधकावर ते टीका करून कुठली मतं मिळत नसते ते, त्यामुळे त्यांचं भविष्याचं नियोजन काय आधी त्यांनी सांगावं आणि मग पुढे बोलावं त्यांनी. आबाई एक चांगले कार्य आहेत, ते उभा आहेत, मग त्यांचं कसं होईल? नाही, आबाया बाबतीत आपण सध्या काय बोलू शकत नाही. ठीक आहे. तर तुम्हाला काय वाटतंय कोण येईल निवडून मग? बापूच येणार. हो. बोलताय? नमस्कार. नमस्कार. काय सांगाल सांगोलमध्ये सध्या कोणाची हवा आहे? बापूजी. शहाजी बापूंची. हां, शहाजी बापू. बरं, त्यांच्यासमोर 2 तगडे उमेदवारी आहेत, त्यांची लोक हवा सांगतात, मग कसं काय शक्य आहे? नाही, बापूजी येणार. बरं, आता जे काय दीपक आबा आहेत ते उभा राहिल्यामुळे मराठ्यांची मतं विभागतील असं वाटत नाही? काय सुद्धा आमच्या गावात काय सुद्धा फरक नाही, तेच निवडून येतील. तेच निवडून आमच्या गावातून तेच लेड येणार. ते काय सांगाल सध्या सांगोलमध्ये हवा कोणाची? सांगोल्यामध्ये हवा शहाजी बापूची आहे. कशा आहेत कामं वगैरे त्यांचे? कामं अतिशय चांगली आहे, तीन जोमानं काम आहे ती. पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे. पिण्याच्या पाण्याच्या 2 पाईपलाईन आहे त्या चंद्रभागेवरनं टेंबू म्हैसाळचं पाणी दिलेलं आहे. आणि गावामध्ये 2-3 साठवण तलाव आहे ते. आता सध्या साठवण तलाव फुल भरून आहे ती. आणि अजून कॅनलचं काम चालू आहे टेंबू म्हैसाळचं. आणि गावाला जवळजवळ शाळेसाठी मराठी शाळेसाठी
40 लाखाचा निधी दिला आहे. हनुमान मंदिरासाठी 40 लाखाचा निधी दिलेला आहे आणि ज्योतिर्लिंग मंदिरासाठी 10 लाखाचा निधी दिलेला आहे. रस्त्याची कामं केलेली आहे ती आणि मंगळवेढा ते जतपर्यंत 180 कोटीचं काम दिलेलं आहे. सध्या काम चालू आहे आणि 10-12 बंधार दिलेला आहे. तर बंधारा सध्या पाण्यानं फुल भरलेला आहे तर आणि पाण्याचा प्रश्न आमचा जवळजवळ सुटलेला आहे आणि बऱ्यापैकी एकदम का ओकेमध्ये झाले काम. पण त्यांच्यासमोर तगडे 2 उमेदवारी आहेत. मग असू दे असला तर काय सुद्धा नाही. आम्ही पहिले 34 वर्ष झालं मी शहाजी बापूच काम करतोय आणि 2च कार्यकर्ते होती, शंकर गडेरे आणि जालिंदर पवार. ह्या 2 माणसांनी काम करत असताना आज आम्ही 600-700 मतावर गेलेलो आहे आणि सगळ्या समाजाबरोबर आम्ही समाजामध्ये जाऊन पोचलेला आहे. समाजाचा प्रश्न सोडवलेला आहे इथं आणि चांगल्या किती बी तगडं उमेदवार असू द्या. आता ही 2 वर्षापूर्वी एक उमेदवार आला आहे. एक उमेदवार जवळजवळ त्यांचे वडील आमदार होते आणि ती सुद्धा 6 वर्ष आमदार होते आणि त्या 6 वर्षाच्या काळामध्ये आमचा एकसुद्धा प्रश्न सुटलेला नाही. रस्त्याचा प्रश्न सुटलेला नाही, लाईटीचा प्रश्न सुटलेला नाही, नुसती मतं मागायची. आणि त्यांच्या बहिणीला सुद्धा आम्ही 230 मतानं, मी शहाजी बापूचा कार्यकर्ता असताना 230 मतानं आमच्या वाणी चिंचाळ्यातनं लीड दिलेला आहे. त्यांचं अतिशय प्रामाणिक आपण काम दिलं तरीसुद्धा आम्हाला योजना दिलेलं नाही. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. काय सांगू हवा कोणाची आहे? सांगोला तालुक्यात जर सध्या म्हटलं तरी हवा ही शहाजी बापू पाटलांची आहे. बरं, बापूंची कामं कशी आपल्या मतदारसंघामध्ये? बापूंनी मतदारसंघामध्ये कमीत कमी 5,500 कोटी निधी आणला आहे आणि हा निधी पूर्ण ग्राउंड लेवलला आहे. आता ही विरोधकांनी उगाच हे खातं आहे, कमिशन खाते म्हणून अशी अफवा उठवली, पण काम 100% झालेलं आहे. आता इथं नगरपालिकेचा सध्या निधी येऊन पडला आहे. नंतर तिकडं उगं कमीत कमी तुम्हाला सांगतो आता गावामध्ये ग्राउंड लेवलला ईदगाह बांधला आहे. नंतर तुम्हाला सांगतो अजून बापूंनी भरपूर कामं केलीत पण तालुक्यात. बरं, समोर एक दुसरं तगड 2 उमेदवार आहेत. बाबासाहेब देशमुख आहेत, दीपक आबा आहेत. त्यांचं आव्हान बापूला काहीच नाही. दीपक आबा बापूंनी मतं खातील ना? मग हे बघ आता ह्यांनी प्रोपोगंडा तयार केला एक प्रकारचा. ही मतं खाते, ती मतं खातेत आणि बापूचे कार्यकर्ते असं बाईट द्यायला वगैरे कुठं जात नाहीत. आमचं काम बोलतंय, बापूंनी काम केलंय. आता आम्हाला प्रसिद्धीची गरज नाही बापूला, कारण बापूचं प्रत्येक तालुक्यात काम आहे. हे उगं यायचं बाईट द्यायची, उगं स्वतःचं गुणगान गायचं काही गरज नाही. बापूंनी भरपूर काम केलं आहे, पूर्ण जनतेला माहिती आहे. आणि लाडक्या बहिणासारखी योजना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये एकनाथ शिंदेमार्फत किंवा महायुतीमार्फत हे पैसे मिळलेत. हे आमच्या महिलांना पूर्ण सगळं माहीत आहे. महिला स्वतःहून म्हणतात मतदान करायचं तर बापूलाच करायचं. ही तालुक्याची परिस्थिती आहे सध्या. आणि ह्यांनी आता प्रोपोगंडा केला आहे, दोघं उभा राहिली बापूचं, असं काही नाही. बापूचं पहिल्यापासून 70,000 ते 75,000 मतदान आहे. यंदा तर आम्ही स्वतः खुद्द शहाजी बापू पाटील आमदार होते. 5 वर्षाचं काम बोलते, कुणाला सांगायची गरज नाही. उगं बाईट दे इथं असलं काही गरज नाही. बापूचं एवढं काम आहे. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल सध्या सांगोल तालुक्यामध्ये कुणाची हवा आहे? डॉक्टर बाबासाहेब देशमुख. कसं आहेत त्यांची कामं वगैरे? जनसामान्याचा नेता आहे, ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता आहे. त्यामुळं गोरगरिबांच्या ह्याच्यात सुखादुःखात सगळीकडे जाणारा माणूस आहे. त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब देशमुख. विद्यमान आमदारांनी जवळजवळ 5,500 कोटीचा निधी आणलेला आहे सांगोलमध्ये. आतापर्यंत एवढा विकास झाला नाही, असं निधी आणून विकास केलेला आहे म्हणतात. आता तुम्ही ज्या इथून जर इकडे गेला बापूच्या ऑफिसकडे जाताना जर तुम्ही बघितले रस्त्यांची अवस्था वगैरे, तर ही 5,000 कोटी वगैरे जे बोलतात ते सगळी कागदावरची कामं आहेत. त्यामुळे विकासाचं काय विशेष नाही. स्वतःच्या गावाकडे जाणारा रस्ता जर बापून व्यवस्थित केला नसेल तर 5,000 कोटी कामं करण्यात म्हणजे ते अर्थच नाही. ठीक आहे. एकूणच आपल्याला काय वाटतंय कोणी निवडून? डॉक्टर बाबासाहेब देशमुख. नमस्कार. नमस्ते. सांगू हवा कोणाची आहे? दीपक आबाजी. बरं, दीपक आबा निवडून येतील. हां. कशी आहेत आबांची कामं? कशी आहेत? आबाजी काम 1 नंबर आहेत. बरं, समोर तगडे 2 उमेदवार आहेत. बाबासाहेब देशमुख आहे, शहाजी पाटील आहेत. काय फरक पडत नाही. दीपक आबाचं काम एवढं आहे, जवळजवळ 30-35 वर्ष सांगोली तालुक्यामध्ये एका कॉलमध्ये सॉल्व करतात त्यांनी. त्यामुळे त्यांचा विजय 100% आहे. आता समोर जे शहाजी पाटील यांनी निधी भरपूर असं लोकांमध्ये चर्चा आहे, कामं भरपूर केली त्यांनी, मग त्या जोरात त्यांना पण मतदान होणार ना? नाही,
होईल, पण आता परिवर्तन वार आहे सध्या. नवीन चेहरा, लोकांना नवीन चेहरा पाहिजे आता. त्यामुळं 100% दीपक आबा साळुंखे पाटील. काय सांगाल सध्या सांगोलमध्ये हवा कोणाची? फक्त दीपक आबा साळुंखे पाटील, त्याशिवाय कोणाचं काय चालत नाही. बरं. ते आले किती गेले, फक्त दरारा दीपक आबा साळुंखे पाटला दरारा. कामाचा माणूस, आपला माणूस, गोरगरिबाचा माणूस, सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन जाणारा माणूस. बरं, दीपक आबांनी आतापर्यंत देशमुखांना साथ दिली बऱ्याच वेळा, पुन्हा बापूंना सुद्धा साथ दिलेली आहे. त्यामुळे ह्या वेळेस काय होईल वाटते? फक्त दीपक आबा साळुंखे पाटील, दुसरं कोणाचं नाव नाही. सर्वांना आमदार केले आम्ही, आणि आता आमदार दीपक आबाच फक्त माणसाने लोकांनी ठरवले. लोकांमधून प्रतिसाद कसा, ग्रामीण असेल शहर असेल? 1 नंबर. 1 रुपया न खर्चता दीपक आबा येणार. 1,20,000. नमस्कार, कोणतं गाव? कमलापूर. बरं, कसं आहे सध्या सांगोला मला सांगा, हवा कोणाची आहे? आता कसं आहे, नेते ती भरपूर, काय अपक्ष आहे ती, काय तिरंगी लढत महत्वाची जोरदार. बाबासाहेब देशमुख, दीपक आबा साळुंखे, शाहीबाई पाटील. 101% बापूजी येईल असं वाटतंय. शाहीबाई निवडून येतील. कसं आहे, विकास कामं कशी आहेत बापूंची? विकास चांगला आहे तसा त्यांचा. 2.5 वर्षात काम केली ते नाही. ग्रामीण भागामध्ये भरपूर काम आहे त्यांची. शेतकऱ्यांचे काय समस्या असते ते सगळ्या त्यांनी सोडलेत का? पूर्ण सोडलेत, काही सुद्धा अडचण येत नाही. कोण बी रातच्या जाऊ द्या कामं करते, धडाधड काम करते. नमस्कार. नमस्कार. काय सध्या हवा कशी आहे सांगोला मतदारसंघामध्ये? मध्ये बापूजी हवा आहे. शाहीबाईंची हवा आहे. होय, कामं कशी केली बापूंनी? काय बापून लय कामं केली. समोरचे 2 तगडे उमेदवार आहेत, बाबासाहेब देशमुख असतील, दीपक आबा साळुंखे असतील. आहे ती, पण ती आता नवीन आहे ती, त्यांचं काय चालतंय. बरं, दीपक आबा पण पहिले विधान परिषद आमदार राहिले आहेत. हां, ते बापूंची मतं खाणार नाहीत का? दोघांची खाणार. दोघांची खाणार. होय, मग ह्याच्यामध्ये फायदा कोणाला होणार? फायदा बापूलाच होणार. बरं, बापू निवडून येतील. होय, सरकार कोण झालं पाहिजे? सरकार भाजप. भाजप सरकार आलं पाहिजे. हां, कोण निवडून कोण येईल? काय सांगता येते हो तसं. आमदार कोण होतील? बापू. बापू आमदार होतील. बापूची कामं कशी आहेत? चांगली आहेत कामं व्यवस्थित चालू आहेत. आता नळ्या बिळ्या आमच्याकडे भरपूर पडले ते येऊन. बरं, पाण्याची योजनेचे काम चालू आहे. पाणी पण कॅनलला सुटले आता चालूला. अगदी पाणी बिणी फुल चाललंय. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल सध्या सांगोल मतदारसंघामध्ये कोणाची हवा आहे? बाबासाहेब देशमुख. कसं आहे त्यांचं काम वगैरे? काम 1 नंबर आहे. विद्यमान आमदारांनी जवळजवळ 5,500 कोटीचा निधी आणला म्हणतात. मग त्यांचं काम कसं होतं या मागल्या? त्यांचं काम चांगलं आहे, पण आम्ही पहिल्यापासून शेकापची माणसं आहे आणि चौथी पिढी आहे. आणि आमदार साहेबांना सुद्धा सांगोल्यातील जनता निधी देऊन निवडून आणत होती. म्हणजे राजू शेट्टी एक असं उदाहरण आहे आपल्या महाराष्ट्रातलं, त्यांना माणसं निधी देऊन निवडून आणतात. त्याच्यापेक्षा जुनं आमदार साहेबांना माणसं निधी देतात. आणि बाबासाहेब देशमुखांना सुद्धा गावोगावातून उत्स्फूर्तपणे निधी येऊन, आणि म्हणजे 1 नोट आणि 1 वोट असं मतदान होईल गावातून, आणि चांगल्या मताधिकाने निवडून येतील. आमचं तर मत आहे 15 ते 20,000च्या फरकाने बाबासाहेब देशमुख निवडून येतील. पण बरेचसे लोक असं म्हणतात की ह्यांनी विद्यमान आमदारांनी निधी भरपूर आणला आहे, विकास चांगला झालेला आहे, त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर त्यांना निवडून दिलं तर सांगोल तालुक्याचा फायदा होईल. नाही, आता काय झालं आहे, मताचं दोन्ही दीपक आबा आणि बापू उभारल्यामुळे मतं डिवायजन झालीत. त्यामुळे शेका पक्षाला ह्यावेळी संधी चांगली मिळेल. बरोबर. कदाचित दीपक आबा उभा राहिले नसते तर बापू आले असते का? नाही, शेकाप झाला असतं. कारण फक्त मागल्या वेळेस अनिकेत भाई देशमुख 700 मताने पराभूत झालेत. त्यामुळं आणि जी मागल्या पंचवार्षिकला जी फुटलेली म्हणजे नेतं होतं ते सगळं परत आलेत. त्यामुळं ह्यावेळेस विजय कसा का असणार पण शेका पक्षाचा झाला असता 100%. ज्या काय सरकारी योजना आहेत, लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर स्त्रियांसाठी असतील किंवा वृद्धांसाठी असतील, त्या योजनांचा या निवडणुकीमध्ये काय फरक जाणवेल वाटत नाही का? नाही, काय फरक. कसं आहे, लोकसभेला वातावरण वेगळं असतं आणि विधानसभेला कसं आहे, प्रत्येक पक्षाची माणसं असतात, प्रत्येक पक्षाचं मतदान असतं. आणि लाडकी बहीण योजना जरी चालू केली तर महागाई इतकी वाढल्या, भयानक महागाई वाढल्या. जे त्याला डबा 1918ला होता तो 23ला दिवाळीला घेऊन खाल्लाय माणसाने. त्यामुळे ती दिवाळीतच 1500 रुपये महिन्यात आलेलं गेलं सगळं. ठीक. तुमचं मत आहे कोण निवडून येईल? बाबासाहेब देशमुख. ठीक. नमस्कार. नमस्कार. कसं आहे सांगोला वातावरण कसं आहे आता? सगळं शेका पक्षाला चांगलं आहे. बरं, तुम्ही म्हणता शेकापच्या साईडनं वार आहे, होय. पण एखादा पक्ष जो सत्तेत असतो
त्यांचा जर आमदार असेल तर विकास कामं करायला निधी जास्त मिळतो. नाही कसं झालं माहिती आहे का, काय रडल्याला रुसल्याला जी कार्यकर्ते होतं ते सगळं शक्ती परत आलेलं आहेत. काय त्यांच्यातलं सुद्धा कार्यकर्ता आलेत, बापूकडलं सुद्धा कार्यकर्ता आलेत परत आमच्याकडे. बरं, बापूंनी विकास निधी खूप आणलाय, 5,500 कोटीचा निधी आणलाय. जरी आणला तर त्यांची 5 वर्ष झाली ना पूर्ण. मग तसं त्यांनी विकास केलेला नाही का? विकास केला की, पण आता विकास पुढच्याला. बरं, मग आम्ही तुम्ही चौथी पिढी आहे शेका पक्षाची. बरं, मग तुम्ही पहिल्यापासून शेकाळची मस्त तुम्ही हो, त्यामुळं शेकाळ मतदान करणार. कसं मतदान चांगलं मतदान टक्केवारी बघायला गेलं तर? नाही चांगली 65% होईल बाबासाहेब. बरं, मग तुमच्या इथून आमदार निवडून म्हणून हो 100% होणार. बाबासाहेब देशमुख येतील? हो नक्की. नमस्कार. नमस्कार सर. काय सध्या सांगोलामध्ये हवा कोणाची आहे? सांगोल्यामध्ये हवा फक्त दीपक आबा साळुंके पाटील यांचीच आहे. बरं, समोर एक तगडे 2 उमेदवार आहेत, बाबासाहेब देशमुख असतील, शहाजीबाबा पाटील असतील. आहेत, पण तुम्ही मागच्या कालखंडामध्ये बघायचं गेलं तर आपल्या दीपक आबांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे. पाठिंबा दिलेला असून पण त्यांनी निवडून येणार आहेत. दीपक आबा आता उभारलेत म्हणलं त्यांचं पाठिंबा द्यायचं काम होतं, पण या गद्दारांना आता क्षमा नाही. आता तुम्हाला 23 तारखेला कळून येईल कोण निवडून येणार आहे कोण नाही. बरं, आता जनते सांगत होतं की 5,500 कोटीचा निधी आणला, विकास काम झालेत, मग त्या जोरावर बापून मत पडणार आहेत का? पडणार, पण कालच्या पण भाषणामध्ये दीपक आबांनी जाहीर केलेलं आहे की बापूंनी 5,500 नाही, तुमचं चुकीचं आहे, 7,000 कोटीची कामं आणलेत. पण आमच्या दीपक आबांनी काल भाषणामध्ये म्हटलेलं आहे 50,000 कोटीपर्यंतची कामे आणणार म्हणून म्हणलेलं आहे. आणि तालुक्याच्या 5ही बाजूने MIDC मंजूर करून आपल्या जे युवक आहेत, जे बेरोजगार आहेत, तरुण युवक, त्यांना एक रोजगार मिळवण्याची संधी आणि उपलब्ध करून देण्याची संधी आबासाहेब करत आहेत. आणि तसं म्हणलं तर 55 वर्ष झाले शेकापची सत्ता आपल्या सांगोल्यात आहेच, तरी काही विकास म्हणून काही झालेला नाही आहे. दीपक आबा साळुंके पाटील हे एक आमदार नसताना सुद्धा सर्वसामान्य जनतेचं काम त्यांनी त्यांच्या ऑफिसला गेल्यावर झालेलंच आहे. कोणत्या पण पक्षाचा जातीपातीचा माणूस दीपक आबांनी कधीही पाहिला नाही. फक्त त्यांच्या ऑफिसला गेले की त्यांचं काम हे 100% दीपक आबांनी केलेलेच आहे. परवा दिवशी त्या DPचा विषय तर सर्वांना माहीतच आहे. आबांनी एक कॉल केला आणि तिथे लगेच DPचं काम लगेच तुरंतच झालं. असं कोणताही नेता सांगोला तालुक्यामध्ये नाही की ज्यांच्या एका कॉलवर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. सर्वसामान्य जनतेमधला हा नेता आहे. सर्वसामान्य जनतेमध्ये फिरून सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी दूर केलेल्या आहेत आबांनी आजपर्यंत. तर आबांना संधी मिळालेलीच पाहिजे आहे, कारण आमदार नसून सुद्धा त्यांनी काम केलेलंच आहे म्हणल्यावर त्यांना एकदा तरी संधी भेटलीच पाहिजे आहे सांगोला तालुक्यामधून. जे काय सरकारी योजना आहेत, PM किसान योजना, लाडकी बहीण योजना, तर या योजनेचा फायदा बापूंना कुठं होणारच ना? होणार ना, पण आता पंचसूत्रीमध्ये तुम्ही बघितलं असेल त्यांनी लाडकी बहीण योजना आणली, पण आम्ही पण महालक्ष्मी योजना आणलेली आहे. कर्जमाफीचा विषय आता 3 लाखापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आपण प्रस्ताव ठेवणार आहे. आपली जर सरकार बसली आबांची, तर आबांनी काय शब्द दिला आहे, 3 लाखापर्यंत मॅक्झिमम आपण शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू. आणि ह्यांनी लाडकी बहीण योजना ठेवलेलीच आहे. लाडकी बहीण योजनेला ह्यांनी 1,500 रुपये प्रतिमाह ठेवलेले आहेत लाडक्या बहिणींसाठी. तर आपण महालक्ष्मी योजना दीपक आबांनी म्हणजे त्यांच्या पक्षांनी माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी महालक्ष्मी योजना आखलेली आहे. त्या योजनेअंतर्गत ज्या महिला आहेत त्यांना प्रतिमाह 3,000 रुपयेपर्यंत रक्कम ही त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. एकूणच मतदारसंघामध्ये हवा कोणाची किंवा कोण आमदार कोण होणार? फिक्स हो. दीपक आबाशिवाय पर्यायच नाही सध्याला. सगळ्यांना चान्स दिला आम्ही, सगळ्यांनी बघितलं. 55 वर्ष आबासाहेबांनी सेवा केली सगळ्यांची, पण त्या काळात पण आपल्याला काही भेटलेलं नाहीये. बघायला गेलं तर सर्वांगीण विकास हे बापूच्या काळात थोडाफार झाला, पण 5,000 निधी आणला, खरं 5,000 निधीची कामं झालेली नाही आहेत पूर्ण. त्यामुळं अजून पण आमचे मत आहे की दीपक आबांना एकदा फिक्स निवडून द्यायचं, काही पण होऊ द्या. सरकार कोणाचं यायला पाहिजे? सरकार बसणार तर महाविकास आघाडीचं सरकार यायला पाहिजे. आणि तरुण पिढीचं तर हेच म्हणणं आहे, महाविकास आघाडीचंच सरकार यायला पाहिजे. काय सांगाल, कोण येईल सांगोल्यात निवडून? आता काय सांगावं तसं अंदाज कसं गावायचा. तरी एकूणच लोकांचा कल किंवा लोकांमध्ये चर्चा कोणाची जास्त आहे? काय सांगावं तसं काय सांगता येते, सांगता येत नाही. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, सध्या सांगोलमध्ये हवा कोणाची? बापूजी, म्हणजे शहाजी बापूंचे. शहाजी बापू पाटील. ओके, कसे आहेत काम वगैरे त्यांचे? कामं 1 नंबर आहे. बापूशिवाय पर्याय नाही तालुक्याला. बरेचसे लोक जे काय देशमुखांचे कट्टर होते ते म्हणतात की देशमुखच येणार. ते त्यांना माहीत, पण 100% बापू येणार. आता दीपक आबा बी उभा राहिलेले, मग दीपक आबा बापूंची मतं खातील असं वाटत नाही का? त्यांचा काही फरक पडणार नाही. यांचा गट्टा एक वेगळा आहे. 80,000 गट्टा हा बापूचा वेगळाच आहे
आणि कामावर जे येणार आहेत ते 40,000 मतं 1,20,000 टोटल मतं मिळतील असा अंदाज आहे. ठीक. नमस्कार. नमस्कार. काय सांगा सध्या सांगोल्यामध्ये हवा कोणाची? बापूजी. शहाजी बापूंची. शहाजी बापू कसे आहेत कामं वगैरे त्यांनी केली? चांगली आहे ती. रस्त्याची सगळी केलेली आहे ती. पण त्यांच्या समोर जे तगडे 2 उमेदवार आहेत ती काय सुद्धा करत नाही ती. हेच येणार. हा, ठीक आहे ना. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल सांगोलमध्ये हवा कोणाची? बापूजी. शहाजी बापूंची. बरं त्यांच्या समोरही चांगले तगडे उमेदवार आहेत, ते काय चांगले फाईट होईल वाटत नाही का? आम्हाला काय ते काय खात्री नाही. शहाजी बापूंचे आहे. नमस्कार. नमस्कार. कोण होईल आमदार सांगोलचा? दीपक आबा. कसं आहे काम वगैरे दीपक आबाच? हाय बरं आहे. बरं सध्याच्या विद्यमान आमदारांचंही काम चांगलं होतं, मग ते काय नाही? हाय ते पण चांगलं आहे. होईल कोण तर येईल दोघांवरती. ठीक आहे. नमस्कार. हो बोला. काय सध्या वातावरण कसं आहे सांगोल्यात? कोण होईल आमदार? बाबासाहेब. बरं. बाबासाहेब देशमुखांना मतदान चांगलं होईल. चांगलं होतं. विद्यमान आमदार शहाजी बापू कामं केले, निधी आणला भरपूर. काय नाही. विकास काम झाले का? नाही झालं. काय झालं. बरं.